आता सविस्तर बातम्या। 3 वर्षाच्या तनुषचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने सन्मान केला आहे। तनुष हा धनश्री व विपुल नीलपवार यांचा मुलगा आहे। विजया व विजय नीलपवार आणि चंदा व प्रदीप नालमवार यांचा तो नातू आहे। तो सध्या टेक्सास अमेरिका येथे राहत आहे। 3 वर्षाच्या तनुषला खूप साऱ्या गोष्टी माहीत आहेत। तो पक्षी, प्राणी, जंतू, रंग, आकार, शरीराचे अवयव, भाज्या, आठवड्याचे दिवस, महिने, दिशा, ऋतू हे सगळे ओळखू शकतो। तसेच त्याला सगळे लिहिता व वाचताही येते। यासोबतच त्याला 6 भाषांमधील बाराखडी माहीत आहे। या सर्व गोष्टीचे निरीक्षण करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने तनुषच्या तल्लख बुद्धीचे कौतुक करत त्याला सन्मानित केले आहे। या यशामध्ये गर्भसंस्कारचा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे तनुषचे सगळीकडे कौतुक होत आहे। तनुषने नेहमी अशीच प्रगती करत राहावी व परिवाराचे नाव उज्ज्वल करत राहावे अशी इच्छा त्यांच्या आईवडिलांनी व्यक्त केली आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 D E F G H I होता का क कबूतर ख खरगोश ग गमला भगवत गीता 4 1 was 6 me everywhere rectangle circle square oval triangle Portugal Belgium Belarus Austria Hungary India, the flag of India, Nepal, the flag of Nepal, Sri Lanka, the flag of Sri Lanka. नमस्कार, मी धनश्री, मी विपुल नीलपवार आणि हा आमचं तनुष। 3 वर्षाच्या तनुषचा वाटतो आम्हाला अभिमान। इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने केला त्याचा सन्मान। तनुष 1 वर्षाचा होता त्यावेळेसच खूप साऱ्या गोष्टी ओळखत होता, जसे की रंग, प्राणी, लेटर्स, वर्ड्स। आणि तो जेव्हा बोलायला लागला तेव्हा आम्हाला कळालं की त्याला या तर गोष्टी माहीतच आहे, पण याशिवाय बऱ्याच साऱ्या गोष्टी माहीत होत्या। तो जेव्हा 1.5 वर्षाचा होता तेव्हा आम्ही त्याला प्ले ग्रुपला टाकलं होतं। तेव्हाचा एक एक्सपिरियन्स मला सांगावासा वाटतो की तो एक दिवस शाळेतून आला आणि काहीतरी बोलत होता, पण आम्हाला कळालंच नाही की तो काय बोलतो आहे। तर आम्ही त्याचा एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्या टीचरला पाठवला। तर त्याच्या टीचर म्हणाल्या की ज्या गोष्टी आम्ही 4 वर्षाच्या मुलांच्या क्लासमध्ये शिकवत आहोत त्या गोष्टी ऐकून ऐकून तो शिकला। म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तो स्पॅनिश अल्फाबेट्स आणि नंबर्स बोलत होता। तर हे ऐकून खरंच आम्हाला खूप आश्चर्य वाटलं। आणि तेव्हापासून आता जेव्हा टीचर म्हणाले की ही इज अ व्हेरी गुड लिसनर अँड ही हॅज अ व्हेरी शार्प मेमरी अँड ग्रास्पिंग पॉवर, तर हे ऐकून आम्हाला असं वाटलं की अरे आपण याच्यावर काम केलं पाहिजे। मग आम्ही हळूहळू बऱ्याच गोष्टी त्याला शिकवायला लागलो, वेगवेगळ्या भाषांमध्ये शिकवायला लागलो। आणि खरं तर गर्भसंस्कारचे जेव्हा आम्ही क्लासेस केले होते तेव्हा आम्ही ऐकलं होतं की लहान मुलांना आपण जितकं सांगू शकतो तितकं सांगायला हवं, कारण ते सगळं त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फीड होतं। आणि या सगळ्या गोष्टींची दखल घेऊनच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा त्याला सन्मानित केलं आहे।